झी 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि केंद्र सरकारचा अध्यादेश डावलत राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई मध्ये बदल केले आहेत। विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळांना राज्य सरकारने आरटीई मधून वगळले आहे। परिणामी राज्यातील हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत। गरीब विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांची दारं खुली करणारा आरटीई कायदा 2009 मध्ये आला। हा कायदा आम्हाला लागू होत नाही असं म्हणत विना अनुदानित अल्पसंख्याक शाळांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। मात्र कोर्टाने या संस्थांच्या विरोधात निर्णय दिला। एवढंच नाही तर पुन्हा या कायद्याची व्याप्ती वाढवण्याचे आदेश कोर्टाने केंद्र सरकारला दिले। त्यानुसार सरकारने 19 जून 2012 मध्ये पुन्हा नवीन अध्यादेश काढून विना अनुदानित अल्पसंख्याक शाळांना आरटीई लागू असल्याचं स्पष्ट केलं। असं असतानाही राज्य सरकारने मात्र 15 मार्च 2013 ला नवीन आदेश काढला। त्यानुसार विना अनुदानित अल्पसंख्याक शाळांना आरटीई मधून वगळण्यात आले। तसंच गरीब विद्यार्थ्यांची व्याख्या करताना त्यामध्ये खुल्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचा समावेश नाही। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ पुण्यातच 2000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही। राज्य सरकारमध्ये बसलेले सगळे मंत्री महोदय असतील किंवा जे आमदार असतील, अनेकांच्या तुम्ही पहा सगळ्यांच्या खाजगी शिक्षण संस्था आहेत आणि ह्यांना प्रोटेक्ट करण्याकरता राज्य सरकारने जाणून बुजून मायनॉरिटी अनएडेड हे नावाचं एक पिल्लू बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्या नावाखाली तो जो खर्च आहे तो सरकारकडनं घ्यायचा नाही, गरिबांना शिक्षण द्यायचं नाही असं स्पष्ट त्यांचं धोरण आहे। केंद्र सरकारच्या कायद्यात आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून आरटीई मध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतोय। मूलभूत हक्कांचा भाग मान्य करण्यात आल्यामुळे हा कायदा तयार झाला 2009 साली आणि त्याच्यामुळे मूलभूत हक्कांना बाधा पोहोचणार नाही असेच नियम राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करू शकतात। त्या निकषांवर जर तो कायदा किंवा ते नियम बसत नसतील तर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकते आणि मग असा कायदा करण्याचा कोणालाच अधिकार नाही। अनुदान, जमीन किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत घेणाऱ्या अल्पसंख्याक शाळांना गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देणं बंधनकारक आहे। तर विना अनुदानित अल्पसंख्याक शाळांनी देखील 25% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा। या विद्यार्थ्यांची फी राज्य सरकारने भरावी अशी स्पष्ट तरतूद आरटीई कायद्यात आहे। मात्र राज्य सरकारच्या या नवीन आदेशामुळे शिक्षण खातं आणि खाजगी शाळांमध्ये साटेलोट असल्याचा आरोप देखील होतोय। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।